मी आज तुम्हाला दाखवते रवा केक. त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. 2 वाटी दूध घेतलेलं आहे. थोडी पाव वाटी तुटी फुटी घेतलेली आहे. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. एक वाटी रवा घेतलेला आहे व 1 किलो घेतलेला आहे. साखर टाकली. आता दूध ओतते. पहिल्यांदा मी 1.5 वाटी टाकते. पुन्हा लागेल तर अर्धी वाटी वापरता येईल. आता हे हलवून घेते चांगलं. साखर वितळली हवी, वितळायची. मी आता गरमच करून घेतलेलं आहे दूध. दूध चांगलं गरम करून घ्यायचं. आता हे सर्व वितळले. आता यामध्ये हा रवा ओतते. रवा बारीकच घ्यायचा. आता हे टाकून हलवते. थोडं अजून लागेल दूध. थोडंसं दूध अजून ओतून घेते. आता मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते. असं झाकून ठेवते. केक बेक करायला एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी मीठ ठेवलेलं आहे, टाकलेलं आहे. व हे जाळी आहे ना, अशी जाळी वापरते मी. किंवा तुम्ही वाटी कुठलं झाकण असंही वापरू शकता. हे तुम्ही गॅस चालू करून गरम करायला ठेवते. हे असं ठेवायचं. थोडं बारीक गॅस करते. आता मी एक पातेलं घेतलेलं आहे पसरट. या पातेल्याला जरा तेल लावून घेते म्हणजे केक लगेच निघेल. थोडं ह्याला मैदा शिंपडायचा. माझ्याकडे बटर पेपर नाही आहे. असं लगेच केक आपला निघेल. आता थोडं हाताने सोडलं तरी चालतं. याचं ठेवते मी ते बाजूला. 10 मिनिटांनी असं झालेलं आहे. आता यात मी थोडी तुटी फुटी टाकते. व्हॅनिला एसेन्स टाकते जरा. अर्धा चमचा टाकला. मग यामध्ये एक इनोचं पॅकेट लेमनवालंच घ्यायचं. आता लगेच हलवून घ्यायचं चांगलं. आता हे भांड्यामध्ये लगेच हे ओतून घेते. याचं टॅप करायचं आणि उकडायला लावायचं. वरचं भांडं गरम झालेलं आहे. एका कपड्याने असं काढून घेते. आता याला झाकण हे लावते. 40 मिनिटात केक होऊन जाईल आपला बेक. केक झाला की नाही बघते. आता चेक करून बघते. असं सुई घालायची आत. ही पहा, अशी कोरडी निघाली ना की केक झालेला आहे. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. मग हे पातेले काढते. याचं गार करून घ्यायचं अगोदर. नंतर या पातेल्याच्या बाहेर काढायचं. चाकूच्या साहाय्याने हे असं किनारीने सुट्टा करून घ्यायचा केक. पातेल जरा फिरवून असं. आता मी ही डिश आहे ना अशी त्यावर ठेवते आणि ह्याचं ओतून घ्यायचं. थोडं टॅप करायचं. हा मी केक काढलेला आहे पातेल्यातून. पातेल्यात लावताना की नाही तेल भरपूर लावायचं आणि सर्व बाजूनी मैदा जरा शिंपडायचा म्हणजे पटकन निघतो केक. माझा केक लवकर निघत नव्हता, तर त्रास झाला काढायला. म्हणून बटर पेपर किंवा छान पद्धतीने तेल लावायचं व सर्व बाजूनी मैदा शिंपडायचा म्हणजे लगेच केक निघेल. आता हा माझा केक असा झालेला आहे. मस्त छान झालेला आहे. आता मी तुम्हाला कापून दाखवते तुम्हाला. हा तुटी फुटीवाला केक केलेला आहे मी. थोडासा कापून दाखवते. अजून केक गरमच आहे. थंड करून काढायचं असतं. आपण असा झालेला आहे. मस्त सॉफ्ट झालेला आहे चांगला केक. जाळीदार छान झालेला आहे.
सुंदर हलवून पण चांगलं झालेलं आहे बेक. किती छान झालेलं आहे, जाळीदार मस्त. खाऊन दाखवते कसं झालेलं आहे. छानच झालेलं आहे केक. एकदम स्वादिष्ट चविष्ट लागतो आहे. फारच स्वीट झालेलं आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने केक बनवून असा खा. फारच तुमच्या घरच्यांना आवडेल केक. सुंदर झालेला आहे केक. नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवते काजू कतली. नमस्कार मैत्रिणींनो, संध्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवते काजू कतली. ती अशाप्रमाणे मी किने 1/2 किलो काजू घेतलेले आहेत. ते 2 तास पाण्यामध्ये भिजत घातले, चांगले स्वच्छ धुवून. आता ते वाटून दाखवते. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साखर वाटून घेतलेली आहे. त्याच भांड्यामध्ये आता मी काजू टाकते. काजू थोडे थोडे वाटून घेते. छोटं भांडं आहे ना, त्यात बसणार नाही, अर्धे वाटून घेते. या पद्धतीने असं बारीक वाटून घेतलेलं आहे मी काजू. आता यामध्ये की नाही, आता ही वाटलेली की नाही, ही मी वाटलेली बारीक साखर आहे पिठी, ती टाकते. काजू 1/2 किलो आहे म्हणून साखरही 1/2 किलोच घेतलेली आहे समप्रमाणात. ते वाटत असताना मी त्यात जरा वेलची टाकलेली, 2 वेलच्या टाकलेल्या. आता हे आपण एकजीव करून घेऊया. हे गॅसवर नाही ठेवायचं, असंच करायचं एकजीव. काजू व साखर अशी एकत्र मिसळून घ्यायची. हलवून 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 साखर वितळली पाहिजे त्यात, एवढी पेस्ट एकत्र झाली पाहिजे. हे हलवून एकत्र छान झालं ना, मग आपण गॅसवर ठेवून मग बारीक गॅसवरती गोळा होईपर्यंत हलवायचं. मग हे मिश्रण असं झालेलं आहे तयार. आता मी हा फ्राय पॅन मी केले गॅसवर ठेवलेला आहे आणि गॅस चालू करते. आधी थोडं 2 मिनटं गॅस फास्ट ठेवायचा, कारण का आपला फ्राय पॅन तापला पाहिजे ना. 2 मिनटांनी लगेच गॅस बारीक करून मंद आचेवरती आपण काजू कतरी हलवून घेऊया. असे सारखे हलवत राहायची, एकसारखी गोळा होईपर्यंत हलवत राहायचा. आता मी एक प्लास्टिकची पिशवी आहे की नाही इथे घेतलेली आहे, त्यावर थोडंसं तूप टाकून घेते. तूप आता मी हातानेच लावून घेते त्या पिशवीला, म्हणजे आपलं बॅटर चिकटणार नाही. आता हे काजूचं आहे ना मिश्रण, हे असं झालेलं आहे. आता मी ह्यामध्ये हे टाकते. माझ्या मला वाटतं साखर जास्त झाली थोडी माझी, आणि असा गोळा का जास्त मोठा झाला नाही. मी पहिल्यांदाच करते ना काजू कतरी. हे असे टाकून घेतली मी. आता मिश्रण टाकून घेतलेलं आहे. हे असं की नाही, या पिशवीने आपण असं असं एकजीव करून घेऊया, म्हणजे काजू कतरी आपली मऊ होते आणि त्याला अशी शायनिंग मारते बघा, चकाकी काजू कतरीला. चांगलं असं एकजीव करून घेऊया पीठ मळल्यासारखं. आता गोळा केला आपण लाटून घेऊया लाटण्याने. त्याचा गोळा मी करून घेतला आहे छान. आता लाटणीला पण आपण तूप लावून घेऊया. काजू कतरीचा आकार केवढा असतो, मिडियम असतो, मग आपण पण मिडियम प्रमाणे लाटून घेऊया. लाटून झालेले आहे, त्याच्या मी ह्याच्या वड्या पाडते. चाकुलीचं कापून घ्यायचं, तिरपं कापून घेऊया. मी अशा पद्धतीने काजू कतलीवरती असे काजू व बदामाचे तुकडे लावून घेते. ही पहा माझी काजू कतली तयार झालेली आहे. ती मी तुम्हाला दाखवते तोडून कशी झालेली आहे. ही पहा छान झालेली आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वाव, एकदम सुंदर झालेली आहे, मऊ मस्त स्वादिष्ट लागते. मिठाची दुकान असते ना तशीच झालेली आहे.
मी पहिल्यांदा बनवून पण माझी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर माझ्या संध्या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल ऑप्शनचं बटन दाबा. तुम्हीही माझ्या पद्धतीने करून बघा आणि खा. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. बाय बाय.